प्रचाराचा शेवट दिवस, अंतिम टप्पा. एकीकडे सभा आणि ह्या सगळ्या मुलाखती दरम्यान अनेकदा तुम्हाला काउंटर दिलं गेलं, आरोप प्रत्यारोप झाले. काय नेमकं शेवटच्या टप्प्यात मतदारांना आवाहन करा? प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. मुंबईकर नागरिकांना मी नम्रपणे विनंती करेन आणि राज्यभरातल्या 29 महानगरपालिकातील नागरिकांना सुद्धा मी निवेदन करीन, मतदान तुमचा अधिकार आहे. नागरिक सुविधा हा तुमचा संविधानिक अधिकार आहे. या नागरी सुविधांना बळकटीकरण देण्यासाठी तुमचं मत आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात मतदान करा ही पहिली विनंती आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे मुंबईतील नागरिकांच्या मतदारांच्या आशीर्वादावर मी नक्की म्हणू शकेन की भ्रष्ट, अकार्यक्षम आणि अहंकारी ठाकरे राजवटीचा महापालिकेतला शेवटचा अध्याय सुरू झालेला आहे आणि यापुढे हा भ्रष्ट, अकार्यक्षम उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वातल्या सरकार आणि नगरसेवक आणि महापालिकेचा त्यांच्या असलेल्या सेवेत केलेल्या कचुराईमुळे पराभव 100% दिसतोय. काल खरं तर शिवतीर्थावरती सभा झाली, तुम्ही सगळेच त्या सभेला उपस्थित होतात. संजय राऊतांनी असं म्हटलंय की शिवतीर्थावर जी सभा झाली त्या गद्दारांच्या सभेला मुंबईकरांनी पाठ फिरवली आणि हरामाचा पैसा कामाला आलेला नाही असं म्हणत त्यांनी तुमच्या सभेवर टीका केली आहे. मला वाटतं जो न रहा राम का वो न किसी के काम का और जो न राम का वो हिंदुओं के लिए हराम का. आणि म्हणून हराम शब्द वापरला असेल तर तो संजय राऊत आणि उभाटा सेना याच्याकडे जातो असं माझं म्हणणं आहे. अण्णामलाईंच्या विधानावरून पुन्हा एकदा महायुतीतल्या नेत्यांमध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळते. एकनाथ शिंदेंनी आज टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये अण्णामलाई यांनी केलेलं विधान दुर्दैवी होतं, चुकीचं होतं असं म्हटलंय. मला वाटतं या बाबतीमध्ये देवेंद्रजींनी स्पष्टता दिली आहे. या विधानाला फार महत्व देण्याची आज आवश्यकताच नाही आणि ते काही राष्ट्रीय नेते नाहीत आणि ते काय बोलले यावर इलेक्शन कमिशन आपलं काम करेल. मुंबई मराठी माणसाचीच, मुंबई महाराष्ट्राची याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. ठाकरे गटाकडून उद्या परवा ज्या ठिकाणी मतदान असेल त्या ठिकाणी भगवे घाट जे आहे ते ठेवले जाणार आहे. भगवे असलेले घाट जे आहे ते ठेवले जाणार आहे जेणेकरून मतचोरी किंवा असे प्रकार जे आहेत ते उघडकीस आणण्यासाठी त्यांनी एक वेगळी टीम तयार केली आहे. मला वाटतं आता तरी भगव्याकडे येण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे. भगवा त्यांनी कायमस्वरूपी सोडला, बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वाला तिलांजली दिली, मामूंच्या गोदीत जाऊन बसले. आता निवडणुकीच्या दिवशी भगवं काहीतरी ब्रिगेड निर्माण करायचं याचा अर्थ स्वतःला फसवलंय कसं याची जाहीर कबुली देण्यासारखं आहे. असे जे काही व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होत आहेत की भाजपला हरवण्यासाठी मतदानाला उतरा आणि खास करून अल्पसंख्याक किंवा मायनॉरिटी सेलकडून ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत ते सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काय नेमकं तुम्ही याकडे कसं बघताय? कारण कोणाला मतदान करा हे ते सांगत नाहीये. त्या व्हिडिओमध्ये असं फक्त दिसतंय की फक्त भाजपला हरवण्यासाठी मतदान करा आणि भाजपच्या विरोधात मतदान करा. आमचीच भीती त्यांना आहे, देशभक्तांची भीती आहे आणि बांगलादेशी रोहिंग्यांच्या समर्थनार्थ ही लोक आहेत. हे SIRला विरोध करतील, तिथले बांगलादेशी रोहिंगे काढायला यांचा विरोध असेल आणि भाजप त्या बाजूने आहे की अवैध मतदार निघाले पाहिजेत म्हणून भाजपचा पराभव करा अशा स्वरूपाचा त्यांचा प्रयत्न आणि व्हिडिओ आहे. मुंबईकर त्याला थारा देणार नाहीत. दक्षिण मुंबईतल्या विल्सन कॉलेजमधल्या दक्षिण मुंबईतल्या काही गाडी पकडलेली आहे पैसे वाटपाचा यापूर्वी कल्याण डोंबिवली असेल, बदलापूर असेल ते सुद्धा हा प्रकार घडला. वरळीमध्ये सुद्धा सर ठाकरे गटावरती पैसे वाटप केल्याचा आरोप झाला. मध्यरात्री काही व्हिडिओज देखील त्या संदर्भात समोर आले. बघा, जो कोणी गुन्हा करेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. निवडणुका निष्पक्षच असल्या पाहिजेत. खबरदारी घेतली ही पाहिजे की बऱ्याचदा काही वेळा विरोधी पक्ष अशा पद्धतीचे खोटे व्हिडिओही करत असतो, पण जो गुन्हा करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. दक्षिण मुंबईतल्या विल्सन कॉलेजची 10,000 स्क्वेअर मीटरची जी एक जागा आहे ती जैन कबूतरखान्याला, जैन जिमखान्याला देण्याचा प्रकार समोर आलाय आणि खऱ्या अर्थानं या संदर्भात स्थानिकांनी आंदोलन केलं होतं तरी सुद्धा हा प्रकार घडलाय. आता त्या ठिकाणी कबूतरखाना बसवावा आणि मुख्यमंत्र्यांनी आणि बावनकुळेंनी सुद्धा या सगळ्या प्रकाराला जबाबदार असल्याचं राऊत म्हणतात. मला तर राऊतांना अर्धवट ज्ञान आहे, अर्धवट ज्ञानावर ते बोलतात आणि त्यामुळे अर्धवट रावांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. जिल्हा परिषदेच्या देखील आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद 4 वाजता आहे. जिल्हा परिषद निवडणुका देखील जाहीर होतात.
भाजपला हा विश्वास आहे कुठेतरी सगळीकडेच की चांगलं वातावरण आहे सगळ्या गोष्टी या संदर्भात पण निवडणूक आहे घोषित करते निवडणुका यात भाजपचा काय संबंध आहे. आम्ही निवडणुकांसाठी तयार आहोत आणि आम्ही जिंकायलाही तयार आहोत, आम्ही सेवा करायलाही तयार आहोत. अशी अजून एक महत्वाचा प्रश्न 14 तारीख आहे उद्या. मोठ्या संख्येनं गुजराती बांधव जो आहे तो आपापल्या मूळ गावी जात असतो. 15ला मतदान आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये मोठ्या महोत्सवात एक तुमचा जो शोर वोटर आहे कुठेतरी मोठ्या संख्येनं गुजराती मतदार हा भाजपचा आहे असं अनेकदा स्पष्ट झालंय. ही भीती कुठेतरी आहे का की ह्या मतदारांनी जर समजा एकच दिवसाचं हे म्हणजे शनिवार रविवार सुट्टी बघितली हे जर गेलं तर एक मोठा फटका बसेल याची भीती वाटते. आमचा मतदार आमच्या बरोबर आहे. तो मराठी आहे, तो गुजराती आहे, तो मुंबईकरही आहे. सर्वच आमचे मतदार आहेत आणि आमच्या मतदाराने पतंग उडवण्याआधी भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेची उद्धव ठाकरेजींच्या पक्षाची पतंग कटी पतंग करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे तो मतदान करेल. आम्ही त्याला आवाहनही करतोय आणि तो आमच्या आव्हानाला प्रतिसादही देईल. अकोटमध्ये सर एमआयएम सोबत युती झाल्याचा प्रकार आला होता समोर आला होता. मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर नाराजी व्यक्त केली, युती तोडायला लावली. परंतु तिथले जे नगराध्यक्ष आहेत भाजपचे बंठेरिया यांच्या मुलाला स्वीकृत नगरसेवक करण्यासाठी एमआयएमनं अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलाय. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि हे सगळे प्रकार अतिशय चुकीचे आणि वेदनादायी आहेत. मला व्यक्तिशः असं वाटतं की हे सगळे प्रकार भारतीय जनता पक्षातला कोणीही कधीच करू नये एवढंच मी म्हणेन. पुण्यामध्ये खरं तर अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. अजित पवारांनी 2-3 घोषणा खरं तर केल्या, मोफत प्रवास असेल किंवा महापालिका स्वतंत्र करण्याचे असतील. मात्र मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मुलाखतीच्या माध्यमातून या सगळ्या घोषणांना नकारघंटा दिली आहे, नकार दिलाय. काय एकंदरीत दोन नेत्यांमध्ये मुख्यमंत्री अनुभवी आहेत. मुख्यमंत्र्यांना राज्य कसं चालवायचं याची माहिती आहे आणि देवेंद्रजी म्हणतात ते सत्य आहे. ठीक एक मकर संक्रांती शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, कोणत्या राजकीय नेत्याला बोलाल. कारण एकीकडे बघतोय राजकारण तापलेलं आहे. अनेक जे मैत्रीपूर्वक संबंध होते ते सुद्धा ताणले गेलेले आहेत. त्यामुळे तिळगुळ द्या आणि गोडगोड बोला संदेश कोणाला संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर काय मला असं वाटतं की तिळगुळ, मकर संक्रांती हा आपला सण आणि उत्सव हा एकमेकाला गोड बोलण्यासाठी आणि एकाबरोबर राहण्यासाठी आहे. मी तर म्हणेन सर्वच विरोधी पक्षांना, उद्धव ठाकरे यांना, राज ठाकरे यांना, हर्षवर्धन सकपाळांना, वर्षाताई गायकवाडांना, या सगळ्यांनाच मी तिळगुळ पाठवतो. गोड बोला पण सत्य बोला एवढंच मी सांगेन. सर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल स्टेजवर असताना एक जोडी जी आहे ती व्हाईट रंगाची घातली होती, परंतु जे माहिती समोर आली की त्यांना पायाचा काही प्रॉब्लेम झाला, दुखापत झाली त्यामुळे घातली होती. परंतु संजय राऊतांनी ट्विट केले की अण्णामलाईला समर्थन करतायत भाजप प्रदेशाध्यक्ष. संजय राऊत यांच्या निवडणुकीतली पॅन्ट उतरली गेली आहे आणि त्यामुळे ते दुसऱ्याच्या लुंगीकडे बघतायत. आज ते स्वतः निवस्त्र, काय म्हणतोय मी, संजय राऊत राजकीय दृष्ट्या निवस्त्र आणि त्यांच्या भाषेत नागडे होण्याची परिस्थिती त्यांची झालेली आहे. त्यामुळे ते दुसऱ्याच्या लुंगीकडे बघतायत. आमच्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी कर्मठ कार्यकर्ता कुठपर्यंत काम करील की आपल्याला आपली विजार पॅन्ट घालता येऊ शकत नाही अशी दुखापत इजा झाल्यानंतर सुद्धा डॉक्टरकडे औषध घेईन आणि त्यावर पर्याय म्हणून असेल तर ती धोती किंवा लुंगी सुद्धा घालीन. पण मी प्रचारात कार्यकर्त्यांबरोबर राहीन. ही कर्मठता दिसते आणि रवींद्र चव्हाणांची कर्मठताच भाजपची ताकद आहे, कार्यकर्त्यांची ताकद आहे. त्याच्यावर आम्ही जिंकू आणि संजय राऊत राजकीय दृष्ट्या नागडे, निवस्त्र आणि पॅन्ट उतरलेले दिसतील. प्रत्येक गोष्टीची शहानिशा न करता अशा पद्धतीनं आरोप योग्य आहेत. कारण म्हटलं ते अर्धवट राव आहेत, त्या अर्धवट राव असंच बोलणार.